संजय गांधी निराधार योजनेतील महत्त्वाचा हा जी.आर. आलेला आहे, निर्णय घेतलेला आहे डीबीटी माध्यमाने। तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल। चला तर मग शासन निर्णय काय आहे संजय गांधी निराधार योजनेबद्दल डीबीटी माध्यमच्या निर्णयाबद्दल, चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। संजय गांधी निराधार योजनेबद्दल हे एक महत्त्वाची अपडेट आहे आणि शासन निर्णय आहे, यासाठी आपण हा व्हिडिओ बघणार आहोत। संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी हा एक महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इथे शासन निर्णय खूप महत्त्वाचा झालेला आहे, कारण डीबीटी माध्यमाने जे तुम्हाला जे पेमेंट येणार आहे त्याच्याबद्दल ही संपूर्ण माहिती घेणार आहोत। इथे काय दिलं आहे बघा जी.आर.मध्ये, हे बघा, केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत, अशा प्रकारे पूर्ण माहिती इथे बघू शकता तुम्ही। काय दिलं आहे, महाराष्ट्र शासनाचा एक आजचा जी.आर. आहे। आता हा किती तारखेचा बघा, 18 फेब्रुवारी 2025, म्हणजे आजच्या तारखेचा हा जी.आर. शासन निर्णय हा आलेला आहे। ही एक महत्त्वाची माहिती आपण घेणार आहोत। तर मग खाली बघूयात, खाली काय माहिती दिली आहे। इथे काय दिलेलं आहे बघा, प्रस्तावना बघू शकतो। प्रस्तावनामध्ये काय दिलेलं आहे बघा, प्रस्तावनामध्ये सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत। अशा प्रकारे ही माहिती पूर्ण समजून घेऊयात। माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलद्वारे करण्यात येत आहे। अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती। आतापर्यंत ज्यांनी डीबीटी पोर्टलवर लिंक केलेलं आहे त्यांच्या खात्यात 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे, काहींना आले पण आहे। इथे खाली काय दिलं मित्रांनो बघा, राज्य पुरस्कृत योजनांचे माहे जानेवारी ते मार्च 2025चे अर्थसहाय्य डीबीटीद्वारे वितरित करण्याचे आहे। तसेच केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे डिसेंबर 2024 जानेवारी ते मार्च 2025 या महिन्याचे दरमहा अर्थसहाय्य वितरण डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे। त्यासाठी सदरून योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र जे सरकारचं खातं आहे त्याच्याबद्दल ही माहिती आहे। तुम्ही बघू शकता इथे काय सरळ उल्लेख केलेला आहे बघा तुम्ही। इथं उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना न्याय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। आणि खाली काय दिलं बघा, आपण शासन निर्णय हा एक महत्त्वाचा निर्णय, याच्याबद्दल माहिती घेणार आहोत। शासन निर्णयामध्ये काय दिलं आहे हे बघा, इथे काय दिलं आहे, शासन निर्णय म्हणजे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे। हे सरळ इथे उल्लेख केला। डीबीटी म्हणजे आधार जे सीडिंगवरती हे तुमच्या खात्यावर पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे। राज्य 2 नंबरला ऑप्शनमध्ये काय दिलं बघा, राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना NSAP या योजनेतील लाभार्थ्यांना जानेवारी मार्च 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरून योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनांनी या बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। अशा प्रकारे शासन निर्णयामध्ये ही मान्यता देण्यात आहे। आणि खाली काय दिलं, सदरून